दादा आहेस का रे? तायडे आता कशी काय फोन नाही काय नाही. ए राजा साईडे आली बघ रे. अगं ताईडे अचानक कशी काय? कामच होते रे जरा म्हणून आले होते. बस बस पाणी आण रे बाळा. रे तायडे पाणी घे. अगं ताईडे काय झालं, तू आज टेन्शन मध्ये दिसते, अचानक आली, फोन नाही काय नाही, काय प्रॉब्लेम आहे का? अरे दादा, तुला आता काय माझी परिस्थिती सांगू. आजकाल हे खूप प्यायला लागलं. एवढा चांगला बिझनेस होता पूर्ण बुडाला आणि कर्ज तर लय झाले डोक्यावरती. पैशाची लय गरज होती म्हणून आले जरा. का ग ताई एवढी का पैशाची नड पडली? डायरेक्टच अचानकच आली तू. यांच्या दारूपायी घरातले हाय नाही तेवढे दागिने विकून टाकले. घरातला पैसा पूर्ण संपला. उद्या सकाळी एकाला अर्जंट पैसे द्यायचे, त्याला शब्द दिलाय, त्याच्यामुळे अचानक आले मी त्या पैशासाठी. अगं तायडे एवढं सगळं झालंय पण तू आम्हाला आत्ता सांगती वय. काय अगं ताईडे, काय दिवस होते ते. एवढा मोठा बिझनेसमॅन माणूस खादी शिवाय तर कपडे घालत नव्हता, लाखोनी तुमच्या घरात पैसे येत होते आणि आज दारूसाठी काय संसार उद्ध्वस्त करून घेतलाय ताईडे. काय सांगणार दादा आता. आता वाईट दिवस आलेत तर सांगून तरी काय उपयोग आहे आता. हाय ताईडे सगळं तुझं बरोबर अगं, पण आता काय आहे, माझे पण 2-2 हप्ते आहेत, बारकेची शाळेची फी आहे, आता ही डिलिव्हरीला नेमकं माहेरी गेली. एवढं सगळं करता करता अगं ताईडे मागे काही शिल्लक पैसा ठेवलाच नाही अगं. दादे जेव्हा आपले आई वडील गेले तर आपल्याला लहानाचं मोठं ताईडीने केलंय. आता तिची पडती काळ चालू आहे तर आपल्याला काही ना काही तिला मदत तर करावंच लागेल ना. एक काम कर ताईडे, तिच्या डिलिव्हरीसाठी मी 50-60 हजार रुपये ठेवले होते. मी सासरी फोन करतो, तिच्या माहेरला सांगतो तिची डिलिव्हरी करून घ्या म्हणून. ते पैसे मी तुला देतो. बाळा कपाटात आहे ना, लॉकर मध्ये मी पैसे ठेवले पिशवीत, तेवढे घेऊन ये बरं, जा ताईला तुम्ही. मला वाटलं तुझं तू इथंच असणार, अख्खं गाव शोधलं तुला. अहो अहो दाजी सांभाळा. कुठे असणार मग? कर्जाचा एवढा डोंगर करून ठेवलाय, कर्जदार दारात येतात ते. इथं नाही येणार माझ्या भावांकडे तर कुठं जाणार? त्यांच्याशिवाय हायच कोण मला? तू का बघ दादा, हे बघ, हे रोजचं हे असलं, मी तरी कोणाच्या तोंडाकडे बघणार? अहो, काय दाजी काय हालत करून घेते स्वतःची. ताई हे घे पैसे. आणि ताईडे एक गोष्ट लक्षात ठेव बर का, आपली आई गेल्यानंतर आम्हाला आईची माया तूच लावली. तुझ्यावर किती वाईट वेळ येऊ दे, किती संकट येऊ दे, हे कधी विसरू नको की तुझे दोन्ही भाऊ अजून जिवंत आहेत. तुला कुठलीही अडचण येऊ दे, कुठलाच मनात विचार आणू नको सांगायला. तुला मरोच तोपर्यंत पोचायला आम्ही जिवंत आहे हे कायम लक्षात ठेव. हा, आणि दाजींची काळजी घे.